सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज जर तुम्ही प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणार असाल तर घरातील मोठ्यांचा सल्ला अवश्य घ्या. कुठेतरी गुंतवणूक केल्यानं तुमचे पैसे अडकू शकतात. परदेशामध्ये शिक्षणाच्या तुम्हाला नवनवीन संधी मिळतील. नोकरीच्या दिशेने प्रयत्न केल्यास तुम्हाला त्यामध्ये यश मिळेल. विद्यार्थ्यांना अपेक्षित निकाल हाती मिळतील. आज जर तुम्ही विवाहयोग्य असाल तर तुम्हाला विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. तुमच्या सासरचे लोक तुम्हाला आर्थिक लाभ मिळवून देतील. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला अचानक संपत्ती मिळू शकते ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. तुम्ही व्यवसायामध्ये एखादी मोठी डील फायनल केल्यानं तुमची आर्थिक परिस्थिती ही मजबूत राहील. तुम्ही कार्यामध्ये सक्रियपणे सहभागी व्हाल. गरजूंना मदत केल्यानं तुम्हाला चांगला फायदा होईल. मानसिक शांतता मिळेल. कौटुंबिक समस्येशी जर तुम्ही झुंजत असाल तर त्यावर तुम्हाला आज एक चांगला उपाय नक्कीच सापडेल. आज दुपारनंतर तुम्हाला पोटदुखीचा त्रास संभवतोय. जर तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरीच्या दिशेने प्रयत्न केल्यास तुम्हाला आज चांगलं यश मिळू शकतं. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज वरिष्ठांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या मनामध्ये आज एक विचित्र भीती निर्माण होईल. तुमचे विचार एखाद्या मित्रासोबत तुम्ही आज शेअर कराल ज्याचा सल्ला तुम्हाला उपयुक्त ठरेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम मात्र घ्यावे लागतील. आर्थिक स्थितीला तुमच्याकडे गती मिळेल. आज तुम्ही कोणाचंही मन हे दुखवू नका. तुम्हाला आज अचानक धनलाभ होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही अगदी आनंदी राहाल. गरजूंना मदत केल्यानं तुम्हाला चांगला फायदा होईल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडूचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज पोटाशी संबंधित काही समस्या तुम्हाला त्रास देतील. तुम्हाला तुमच्या कामावरती लक्ष केंद्रित करता येणार नाही. कोणाच्या तरी प्रभावाखाली येऊन निर्णय घेणं तुम्ही टाळा. अन्यथा तुम्हाला बऱ्याचशा समस्यांचा सामना हा करावा लागू शकतो. जमिनीशी संबंधित कोणताही वादाचा निकाल कोर्टामध्ये जर चालू असेल तर त्याचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. आज तुम्ही कोणाचंही मन दुखवू नका. तुमची आर्थिक स्थिती आज चांगली राहील. परंतु तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम मात्र घ्यावे लागतील. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं काम हे प्रगती आणि उत्साहानं तुम्ही कराल. तुमच्या प्रगतीमधील अडथळे आज दूर होतील. त्यामुळे तुमचा आनंद हा द्विगुणित होईल. तुमचा आत्मविश्वास वाढवावा तुम्हाला लागेल. अहंकाराची भावना तुम्ही मनामध्ये टिकू देऊ नका, नाहीतर भविष्यामध्ये ती तुम्हाला फारच त्रासदायक ठरेल. व्यस्त जीवनशैलीमुळे कुटुंबासाठी तुम्हाला वेळ देता येणार नाही. त्यामुळे तुमची बायको तुमच्यावरती नाराज राहील. तुम्हाला तुमच्या कामावरती लक्ष केंद्रित करावं लागेल. परंतु कोणताही आर्थिक निर्णय घेताना कोणाच्या तरी प्रभावाखाली येऊन तो घेणं टाळा, नाहीतर भविष्यामध्ये तुम्हाला त्याचा आर्थिक फटका हा बसू शकतो. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या शत्रूंमुळे तुमचं मोठं नुकसान होईल. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही पुरेसे पैसे कमवाल. तुमचे शत्रू अस्वस्थ होतील. आई वडिलांचा सल्ला घेऊनच मग तुम्ही कोणतीही कृती करावी. तुमचा आनंद आज वाढेल. तुमचा आत्मविश्वास देखील थोडा वाढलेला राहील. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज एक पांढरी वस्तू दान करा. आता पुढची रास
तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या चिंतेमुळे आनंद तुमचा नष्ट होईल. तुम्हाला त्यासाठी आज हुशारीनं वागावं लागेल. तुमच्या जवळचेच लोक तुमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम करतील. त्यामुळे जेव्हा ही गोष्ट तुम्हाला समजेल तेव्हा मात्र तुम्हाला प्रचंड दुःख होईल. जोडीदारासोबत तुमचे आज वाद होऊ शकतात. तुमचं मन आज थोडंसं दोलायमान स्थितीमध्ये राहील. तुमच्या मनामध्ये शांतता राहणार नाही. आज कामामध्ये तुम्हाला निराशा येऊ शकते. तुमचं मन अस्वस्थ राहील. परंतु आज तुम्ही घरातल्या मोठ्या माणसाचा सल्ला घ्या. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांना खडी साखर आणि लोणी अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायात एकामागून एक कामं होत जातील. त्यामुळे तुम्ही चिंतेमध्ये सापडाल. परंतु तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. व्यस्त वेळापत्रकामुळे कुटुंबासाठी तुम्हाला वेळ मिळणार नाही. वडिलांच्या डोळ्यांशी संबंधित समस्या मात्र आज वाढीस लागू शकतील. तुम्हाला आज जबाबदारीनं वागावं लागेल. आज जोडीदारासोबत तुमचं नातं हे जास्त वृद्धिंगत होईल. तुमचं मन हे आनंदी राहील. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला चपाती खाऊ घाला. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायामध्ये एखादी डील फायनल करण्यासाठी तुम्ही उत्साही राहाल. घाईघाईने केलेले काम हे खराब करू नका. कोणाच्याही फसवणुकीला तुम्ही बळी पडू नका. तुम्हाला आज सावध राहावं लागेल. कुटुंबातील सदस्यांमुळे दिवस थोडा त्रासदायक ठरेल. भविष्यातील योजनांवरती तुम्ही लक्ष केंद्रित कराल. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला नवनवीन संधी मिळतील. आज तुमचं वेळापत्रक हे व्यस्त राहील. आज तुम्हाला खर्च करताना तुमचं उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ बसवावा लागेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला मौल्यवान वस्तू मिळतील. अनावश्यक खर्चावरती मात्र तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल. व्यवसायासाठी काही योजनांवरती तुम्ही लक्ष केंद्रित कराल. त्यातून तुम्हाला चांगला मोठा नफा मिळू शकतो. परंतु कोणताही निर्णय घेताना घाई करणं टाळा. सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला आर्थिक लाभ संभवतोय. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना तांदूळ दान करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी थोडा खास राहील. कोणतंही तुमचं काम हे आज पूर्ण होऊ शकतं. जोडीदारासोबत नाराजीचे सूर तुमचे सुरू असतील. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी काही पैसे तुम्हाला खर्च करावे लागतील. तुमचं उत्पन्न आणि खर्च यामध्ये तुम्हाला समतोल राखावा लागेल. तुमची आर्थिक स्थिती आज थोडीशी डळमळीत राहील. अनावश्यक खर्चावरती तुम्हाला नियंत्रण हे ठेवावं लागेल. व्यवसायामध्ये तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागेल. आज तुम्हाला व्यवसायातनं फायदा मिळवण्यासाठी प्रचंड कष्ट करावे लागतील. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज जोडीदाराची प्रगती पाहून तुम्हाला आनंद होईल. लग्नाबाबत काही समस्या असतील तर त्या सुटतील. नोकरदार लोक दुसरी नोकरी शोधत असाल तर काही वेळ तो विचार तुम्ही पुढे ढकला, कारण तुम्हाला चांगली नोकरी लवकर मिळणार नाही. जवळच्या व्यक्तीशी तुमचे व्यवहार जर काही असतील, खास करून आर्थिक व्यवहार, तर ते आज करणं टाळा, कारण त्याचा भविष्यामध्ये वाईट परिणाम तुमच्या नात्यावरती होऊ शकतो. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही तुळशीला नियमितपणे जल अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.